नमस्कार. पूजाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर चला मग आज बनवूया पौष्टिक असे पालक बटाट्याचे कटलेट. अगदी कमी तेलात होणारे आणि खायला खूपच छान चवदार. तर चला मग करूया तयारी. तर त्यासाठी लागणारे साहित्य: धुवून घेतलेले पालकाच्या 2 जुड्या, अद्रक, मिरची, कोथिंबीर, तीळ, जिरे, हळद, मीठ, उकडलेले बटाटे आणि ब्रेडचा किस. ब्रेड असं बारीक हातावर कुस्करून घेतलेला आहे. तर आता घेऊया पालक 2 मिनिटांसाठी उकळून. त्यामध्ये घालू थोडंसं मीठ. पालक उकळून झालेला आहे. त्यावर घालू थंड पाणी. थंड पाणी घातल्यामुळे पालकाचा कलर जसाच तसा राहतो. आता पालक पिळून घेऊया मिक्सरच्या भांड्यामधून काढून. तर पालक काढून घेताना त्यामध्ये ऍड करायची हिरवी मिरची, जिरे, अद्रक, लसण आणि कोथिंबीर. आता घेऊया बारीक वाटून. सगळे जिन्नस बारीक वाटून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये ऍड करू उकडलेले बटाटे, ब्रेडचा चुरा, तीळ, हळद थोडीशी आणि चवीनुसार मीठ. मीठ शक्यतो कमीच घालायचं, कारण आपण पालक उकळताना त्यामध्ये मीठ घातलेलं होतं. आता घेऊया व्यवस्थित मिक्स करून. मिश्रण थोडं पातळ वाटत असेल तर परत त्यामध्ये ब्रेडचा कूट घातला तरी चालेल. तर आता ठेवूया पॅन गरम करायला. हाताला तेल लावून कटलेट सारखा आकार देऊन अशा प्रकारे गोल गोल कटलेट तयार करून घ्यायचे. साइडला खरपूस भाजून घेऊया. अगदी कमी तेलकट आणि खायला अतिशय खमंग. तर इथे बघू शकता छान ब्राऊन कलर येतोय.
बघा किती छान खरपूस असा कटलेट तयार आहे आणि रंग खूप छान आलेला आहे। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। रेसिपी नक्की ट्राय करा।